नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकरचा चित्रपट जुना फर्निचर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। चित्रपटाने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी आलेली आहे। सैनिकच्या अनुसार जुना फर्निचर या म्हाताऱ्याला आडून दाखवा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे। मुलाप्रती असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, परंतु चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाची आकडेवारी आलेली आहे। किती कमाई केलेली आहे? पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 लाखाची कमाई केलेली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आता या चित्रपटाने 3 दिवसात तब्बल 2 करोड 19 लाखाची कमाई केलेली आहे असा अंदाज आहे आणि आता अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे। दरम्यान महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉक्टर गिरीश ओक असे तगडी टारकास असलेला हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। कलाकारही सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जुना फर्निचर हा मराठी चित्रपट आहे महेश मांजरेकर यांचा, त्याच्याबद्दल बॉक्स ऑफिस कलेक्शन आलेले आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे। महेश मांजरेकर यांचा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 40 लाखाची कमाई केलेली आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आतापर्यंत अशी माहिती आलेली आहे सैनिकच्या अनुसार की या चित्रपटाने 2 करोडच्या वरती कमाई केलेली आहे अशी माहिती समोर आलेली आहे आणि या चित्रपटाने 2 करोडची कमाई केलेली आहे। अधिकारिक माहिती येण्यासाठी अजून थोडा वेळ लागणार आहे आणि हा चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे। हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर चालत आहे आणि हा चांगला चित्रपट महेश मांजरेकर यांनी बनवलेला आहे। ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटामध्ये कलाकार म्हणून महेश मांजरेकर आणि त्यांची बायकोही दिसत आहे आणि हा चित्रपट चांगल्या दर्जाचा त्यांनी बनवलेला आहे। या चित्रपटाची गोष्ट एक आई आणि वडिलांच्यावर बेतलेली गोष्ट आहे। आई वडील मुलांसाठी काय काय जद्दोजहद करतात, मुलांना मोठं करण्यासाठी, त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी आणि मुलं मोठी झाल्यानंतर आई बाबा वयस्कर झाल्यानंतर, आई बाबा वृद्ध अवस्थेत झाल्यानंतर ते मुलं आई बाबाला सांभाळतात का, आई बाबांची कशी हाल अपेक्षा करतात यावर हा चित्रपट बेतलेला आहे। आई बाबांना सांभाळतात की नाही सांभाळत हा चित्रपट या स्थितीवर दाखवला गेलेला आहे। ह्याच्यामध्ये ते माहिती दिलेली आहे की मुलं मोठी झाली तर आई बाबांना पाहत नाही, आई बाबांना सोडून, लग्न झालं तर आई बाबाला सोडून पळून जातात, या चित्रपटामध्ये असे दाखवलेले आहे आणि हा चित्रपटाची कहाणी चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे की आजचे युवा जनरेशन आहे त्यांना ह्या चित्रपटामधून काहीतरी समजलं पाहिजे की आई बाबा हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे आणि त्यांनी आपल्याला एवढं मोठं केलेले आहे, आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांनी एवढं जद्दोजहद केलेले आहे आपल्याला मोठं करण्यासाठी। त्यांची जवानीचे म्हातारे झाले आणि त्यांना म्हातारपणात आपण सुख देऊ नाही शकत तर आपल्या जगण्याचा काय फायदा आहे हे त्यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। तर या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर असेही बोलतात की आम्ही कोणाला काय शिकवत नाही आहे, आम्ही हा चित्रपट माणसाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आम्ही हा चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट खूप उत्कृष्ट आहे आणि चांगल्या दर्जाचा चित्रपट आहे। तुम्हाला हा चित्रपट आवडेल, एकदा तरी हा नक्की पाहण्यासारखा चित्रपट आहे। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ही करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जुना फर्निचर हा मराठी चित्रपट आहे महेश मांजरेकर यांचा, त्याच्याबद्दल बॉक्स ऑफिस कलेक्शन आलेले आहे,
त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे। महेश मांजरेकर यांचा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 40 लाखाची कमाई केलेली आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती। आणि आतापर्यंत अशी माहिती आलेली आहे सैनिकच्या अनुसार की या चित्रपटाने 2 करोडच्या वरती कमाई केलेली आहे अशी माहिती समोर आलेली आहे आणि या चित्रपटाने 2 करोडची कमाई केलेली आहे। अधिकारिक माहिती येण्यासाठी अजून थोडा वेळ लागणार आहे आणि हा चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे। हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर चालत आहे आणि हा चांगला चित्रपट महेश मांजरेकर यांनी बनवलेला आहे। ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटामध्ये कलाकार म्हणून महेश मांजरेकर आणि त्यांची बायकोही दिसत आहे आणि हा चित्रपट चांगल्या दर्जाचा त्यांनी बनवलेला आहे। या चित्रपटाची गोष्ट एक आई आणि वडिलांच्यावर बेतलेली गोष्ट आहे। आई वडील मुलांसाठी काय काय जद्दोजहद करतात, मुलांना मोठं करण्यासाठी, त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी। आणि मुलं मोठी झाल्यानंतर आई बाबा वयस्कर झाल्यानंतर, आई बाबा वृद्ध अवस्थेत झाल्यानंतर ते मुलं आई बाबाला सांभाळतात का, आई बाबांची कशी हाल अपेक्षा करतात यावर हा चित्रपट बेतलेला आहे। आई बाबांना सांभाळतात की नाही सांभाळत हा चित्रपट या स्थितीवर दाखवला गेलेला आहे। ह्याच्यामध्ये ते माहिती दिलेली आहे की मुलं मोठी झाली तर आई बाबांना पाहत नाही, आई बाबांना सोडून लग्न झालं तर आई बाबाला सोडून पळून जातात। या चित्रपटामध्ये असे दाखवलेले आहे आणि हा चित्रपटाची कहाणी चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे की आजचे युवा जनरेशन आहे त्यांना ह्या चित्रपटामधून काहीतरी समजलं पाहिजे की आई बाबा हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे आणि त्यांनी आपल्याला एवढं मोठं केलेले आहे। आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांनी एवढं जद्दोजहद केलेले आहे आपल्याला मोठं करण्यासाठी। त्यांची जवानीचे म्हातारे झाले आणि त्यांना म्हातारपणात आपण सुख देऊ नाही शकत तर आपल्या जगण्याचा काय फायदा आहे हे त्यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। तर या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर असेही बोलतात की आम्ही कोणाला काय शिकवत नाही आहे, आम्ही हा चित्रपट माणसाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आम्ही हा चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट खूप उत्कृष्ट आहे आणि चांगल्या दर्जाचा चित्रपट आहे। तुम्हाला हा चित्रपट आवडेल, एकदा तरी हा नक्की पाहण्यासारखा चित्रपट आहे। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ही करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जुना फर्निचर हा मराठी चित्रपट आहे महेश मांजरेकर यांचा, त्याच्याबद्दल बॉक्स ऑफिस कलेक्शन आलेले आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे। महेश मांजरेकर यांचा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 40 लाखाची कमाई केलेली आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती। आणि आतापर्यंत अशी माहिती आलेली आहे सैनिकच्या अनुसार की या चित्रपटाने 2 करोडच्या वरती कमाई केलेली आहे अशी माहिती समोर आलेली आहे आणि या चित्रपटाने 2 करोडची कमाई केलेली आहे। अधिकारिक माहिती येण्यासाठी अजून थोडा वेळ लागणार आहे आणि हा चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे। हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर चालत आहे आणि हा चांगला चित्रपट महेश मांजरेकर यांनी बनवलेला आहे। ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटामध्ये कलाकार म्हणून महेश मांजरेकर आणि त्यांची बायकोही दिसत आहे आणि हा चित्रपट चांगल्या दर्जाचा त्यांनी बनवलेला आहे। या चित्रपटाची गोष्ट एक आई आणि वडिलांच्यावर बेतलेली गोष्ट आहे। आई वडील मुलांसाठी काय काय जद्दोजहद करतात, मुलांना मोठं करण्यासाठी, त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी। आणि मुलं मोठी झाल्यानंतर आई बाबा वयस्कर झाल्यानंतर, आई बाबा वृद्ध अवस्थेत झाल्यानंतर ते मुलं आई बाबाला सांभाळतात का, आई बाबांची कशी हाल अपेक्षा करतात यावर हा चित्रपट बेतलेला आहे। आई बाबांना सांभाळतात की नाही सांभाळत हा चित्रपट या स्थितीवर दाखवला गेलेला आहे। ह्याच्यामध्ये ते माहिती दिलेली आहे की मुलं मोठी झाली तर आई बाबांना पाहत नाही, आई बाबांना सोडून लग्न झालं तर आई बाबाला सोडून पळून जातात। या चित्रपटामध्ये असे दाखवलेले आहे आणि हा चित्रपटाची कहाणी चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे
की आजचे युवा जनरेशन आहे त्यांना ह्या चित्रपटामधून काहीतरी समजलं पाहिजे की आई बाबा हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे आणि त्यांनी आपल्याला एवढं मोठं केलेले आहे। आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांनी एवढं जद्दोजहद केलेले आहे आपल्याला मोठं करण्यासाठी। त्यांची जवानीचे म्हातारे झाले आणि त्यांना म्हातारपणात आपण सुख देऊ नाही शकत तर आपल्या जगण्याचा काय फायदा आहे हे त्यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। तर या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर असेही बोलतात की आम्ही कोणाला काय शिकवत नाही आहे, आम्ही हा चित्रपट माणसाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आम्ही हा चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट खूप उत्कृष्ट आहे आणि चांगल्या दर्जाचा चित्रपट आहे। तुम्हाला हा चित्रपट आवडेल, एकदा तरी हा नक्की पाहण्यासारखा चित्रपट आहे। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ही करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जुना फर्निचर हा मराठी चित्रपट आहे महेश मांजरेकर यांचा, त्याच्याबद्दल बॉक्स ऑफिस कलेक्शन आलेले आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे। महेश मांजरेकर यांचा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 40 लाखाची कमाई केलेली आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आतापर्यंत अशी माहिती आलेली आहे सैनिकच्या अनुसार की या चित्रपटाने 2 करोडच्या वरती कमाई केलेली आहे अशी माहिती समोर आलेली आहे आणि या चित्रपटाने 2 करोडची कमाई केलेली आहे। अधिकारिक माहिती येण्यासाठी अजून थोडा वेळ लागणार आहे आणि हा चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे। हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर चालत आहे आणि हा चांगला चित्रपट महेश मांजरेकर यांनी बनवलेला आहे। ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटामध्ये कलाकार म्हणून महेश मांजरेकर आणि त्यांची बायकोही दिसत आहे आणि हा चित्रपट चांगल्या दर्जाचा त्यांनी बनवलेला आहे। या चित्रपटाची गोष्ट एक आई आणि वडिलांच्यावर बेतलेली गोष्ट आहे। आई वडील मुलांसाठी काय काय जद्दोजहद करतात, मुलांना मोठं करण्यासाठी, त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी आणि मुलं मोठी झाल्यानंतर आई बाबा वयस्कर झाल्यानंतर आई बाबा वृद्ध अवस्थेत झाल्यानंतर ते मुलं आई बाबाला सांभाळतात का, आई बाबांची कशी हाल अपेक्षा करतात यावर हा चित्रपट बेतलेला आहे। आई बाबांना सांभाळतात की नाही सांभाळत हा चित्रपट या स्थितीवर दाखवला गेलेला आहे। ह्याच्यामध्ये ते माहिती दिलेली आहे की मुलं मोठी झाली तर आई बाबांना पाहत नाही, आई बाबांना सोडून लग्न झालं तर आई बाबाला सोडून पळून जातात, या चित्रपटामध्ये असे दाखवलेले आहे आणि हा चित्रपटाची कहाणी चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे की आजचे युवा जनरेशन आहे त्यांना ह्या चित्रपटामधून काहीतरी समजलं पाहिजे की आई बाबा हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे आणि त्यांनी आपल्याला एवढं मोठं केलेले आहे आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी। त्यांनी एवढं जद्दोजहद केलेले आहे आपल्याला मोठं करण्यासाठी। त्यांची जवानीचे म्हातारे झाले आणि त्यांना म्हातारपणात आपण सुख देऊ नाही शकत तर आपल्या जगण्याचा काय फायदा आहे हे त्यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। तर या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर असेही बोलतात की आम्ही कोणाला काय शिकवत नाही आहे, आम्ही हा चित्रपट माणसाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आम्ही हा चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट खूप उत्कृष्ट आहे आणि चांगल्या दर्जाचा चित्रपट आहे। तुम्हाला हा चित्रपट आवडेल, एकदा तरी हा नक्की पाहण्यासारखा चित्रपट आहे। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ही करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जुना फर्निचर हा मराठी चित्रपट आहे महेश मांजरेकर यांचा, त्याच्याबद्दल बॉक्स ऑफिस कलेक्शन आलेले आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे। महेश मांजरेकर यांचा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 40 लाखाची कमाई केलेली आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आतापर्यंत अशी माहिती आलेली आहे सैनिकच्या अनुसार की या चित्रपटाने 2 करोडच्या वरती कमाई केलेली आहे अशी माहिती समोर आलेली आहे आणि या चित्रपटाने 2 करोडची कमाई केलेली आहे। अधिकारिक माहिती येण्यासाठी अजून थोडा वेळ लागणार आहे आणि हा चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे।
हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर चालत आहे आणि हा चांगला चित्रपट महेश मांजरेकर यांनी बनवलेला आहे। ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटामध्ये कलाकार म्हणून महेश मांजरेकर आणि त्यांची बायकोही दिसत आहे आणि हा चित्रपट चांगल्या दर्जाचा त्यांनी बनवलेला आहे। या चित्रपटाची गोष्ट एक आई आणि वडिलांच्यावर बेतलेली गोष्ट आहे। आई वडील मुलांसाठी काय काय जद्दोजहद करतात, मुलांना मोठं करण्यासाठी, त्यांना त्यांच्या पाया उभं राहण्यासाठी। आणि मुलं मोठी झाल्यानंतर आई बाबा वयस्कर झाल्यानंतर, आई बाबा वृद्ध अवस्थेत झाल्यानंतर ते मुलं आई बाबाला सांभाळतात का, आई बाबांची कशी हाल अपेक्षा करतात यावर हा चित्रपट बेतलेला आहे। आई बाबांना सांभाळतात की नाही सांभाळत हा चित्रपट या स्थितीवर दाखवला गेलेला आहे। ह्याच्यामध्ये ते माहिती दिलेली आहे की मुलं मोठी झाली तर आई बाबांना पाहत नाही, आई बाबांना सोडून लग्न झालं तर आई बाबाला सोडून पळून जातात। या चित्रपटामध्ये असे दाखवलेले आहे आणि हा चित्रपटाची कहाणी चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे की आजचे युवा जनरेशन आहे त्यांना ह्या चित्रपटामधून काहीतरी समजलं पाहिजे की आई बाबा हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे आणि त्यांनी आपल्याला एवढं मोठे केलेले आहे, आपल्या स्वतःच्या पाया उभं राहण्यासाठी त्यांनी एवढं जद्दोजहद केलेले आहे आपल्याला मोठं करण्यासाठी। त्यांची जवानीचे म्हातारे झाले आणि त्यांना म्हातारपणात आपण सुख देऊ नाही शकत तर आपल्या जगण्याचा काय फायदा आहे हे त्यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। तर या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर असेही बोलतात की आम्ही कोणाला काय शिकवत नाही आहे, आम्ही हा चित्रपट माणसाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आम्ही हा चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट खूप उत्कृष्ट आहे आणि चांगल्या दर्जाचा चित्रपट आहे। तुम्हाला हा चित्रपट आवडेल, एकदा तरी हा नक्की पाहण्यासारखा चित्रपट आहे। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ही करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जुना फर्निचर हा मराठी चित्रपट आहे महेश मांजरेकर यांचा, त्याच्याबद्दल बॉक्स ऑफिस कलेक्शन आलेले आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे। महेश मांजरेकर यांचा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 40 लाखाची कमाई केलेली आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आतापर्यंत अशी माहिती आलेली आहे सैनिकच्या अनुसार की या चित्रपटाने 2 करोडच्या वरती कमाई केलेली आहे अशी माहिती समोर आलेली आहे आणि या चित्रपटाने 2 करोडची कमाई केलेली आहे। अधिकारिक माहिती येण्यासाठी अजून थोडा वेळ लागणार आहे आणि हा चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे। हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर चालत आहे आणि हा चांगला चित्रपट महेश मांजरेकर यांनी बनवलेला आहे। ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटामध्ये कलाकार म्हणून महेश मांजरेकर आणि त्यांची बायकोही दिसत आहे आणि हा चित्रपट चांगल्या दर्जाचा त्यांनी बनवलेला आहे। या चित्रपटाची गोष्ट एक आई आणि वडिलांच्यावर बेतलेली गोष्ट आहे। आई वडील मुलांसाठी काय काय जद्दोजहद करतात, मुलांना मोठं करण्यासाठी, त्यांना त्यांच्या पाया उभं राहण्यासाठी। आणि मुलं मोठी झाल्यानंतर आई बाबा वयस्कर झाल्यानंतर, आई बाबा वृद्ध अवस्थेत झाल्यानंतर ते मुलं आई बाबाला सांभाळतात का, आई बाबांची कशी हाल अपेक्षा करतात यावर हा चित्रपट बेतलेला आहे। आई बाबांना सांभाळतात की नाही सांभाळत हा चित्रपट या स्थितीवर दाखवला गेलेला आहे। ह्याच्यामध्ये ते माहिती दिलेली आहे की मुलं मोठी झाली तर आई बाबांना पाहत नाही, आई बाबांना सोडून लग्न झालं तर आई बाबाला सोडून पळून जातात। या चित्रपटामध्ये असे दाखवलेले आहे आणि हा चित्रपटाची कहाणी चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे की आजचे युवा जनरेशन आहे त्यांना ह्या चित्रपटामधून काहीतरी समजलं पाहिजे की आई बाबा हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे आणि त्यांनी आपल्याला एवढं मोठे केलेले आहे, आपल्या स्वतःच्या पाया उभं राहण्यासाठी त्यांनी एवढं जद्दोजहद केलेले आहे आपल्याला मोठं करण्यासाठी। त्यांची जवानीचे म्हातारे झाले आणि त्यांना म्हातारपणात आपण सुख देऊ नाही शकत तर आपल्या जगण्याचा काय फायदा आहे हे त्यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। तर या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर असेही बोलतात की आम्ही कोणाला काय शिकवत नाही आहे, आम्ही हा चित्रपट माणसाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आम्ही हा चित्रपट बनवलेला आहे
आणि हा चित्रपट खूप उत्कृष्ट आहे आणि चांगल्या दर्जाचा चित्रपट आहे। तुम्हाला हा चित्रपट आवडेल, एकदा तरी हा नक्की पाहण्यासारखा चित्रपट आहे। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ही करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जुना फर्निचर हा मराठी चित्रपट आहे महेश मांजरेकर यांचा, त्याच्याबद्दल बॉक्स ऑफिस कलेक्शन आलेले आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे। महेश मांजरेकर यांचा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 40 लाखाची कमाई केलेली आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती। आणि आतापर्यंत अशी माहिती आलेली आहे सैनिकच्या अनुसार की या चित्रपटाने 2 करोडच्या वरती कमाई केलेली आहे अशी माहिती समोर आलेली आहे आणि या चित्रपटाने 2 करोडची कमाई केलेली आहे। अधिकारिक माहिती येण्यासाठी अजून थोडा वेळ लागणार आहे आणि हा चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे। हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर चालत आहे आणि हा चांगला चित्रपट महेश मांजरेकर यांनी बनवलेला आहे। ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटामध्ये कलाकार म्हणून महेश मांजरेकर आणि त्यांची बायको ही दिसत आहे आणि हा चित्रपट चांगल्या दर्जाचा त्यांनी बनवलेला आहे। या चित्रपटाची गोष्ट एक आई आणि वडिलांच्यावर बेतलेली गोष्ट आहे। आई वडील मुलांसाठी काय काय जद्दोजहद करतात, मुलांना मोठं करण्यासाठी, त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी, आणि मुलं मोठी झाल्यानंतर आई बाबा वयस्कर झाल्यानंतर, आई बाबा वृद्ध अवस्थेत झाल्यानंतर ते मुलं आई बाबाला सांभाळतात का, आई बाबांची कशी हाल अपेक्षा करतात, यावर हा चित्रपट बेतलेला आहे। आई बाबांना सांभाळतात की नाही सांभाळत हा चित्रपट या स्थितीवर दाखवला गेलेला आहे। ह्याच्यामध्ये ते माहिती दिलेली आहे की मुलं मोठी झाली तर आई बाबांना पाहत नाही, आई बाबांना सोडून, लग्न झालं तर आई बाबाला सोडून पळून जातात, या चित्रपटामध्ये असे दाखवलेले आहे। आणि हा चित्रपटाची कहाणी चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे की आजचे युवा जनरेशन आहे त्यांना ह्या चित्रपटामधून काहीतरी समजलं पाहिजे की आई बाबा हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे आणि त्यांनी आपल्याला एवढं मोठे केलेले आहे, आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांनी एवढं जद्दोजहद केलेले आहे आपल्याला मोठं करण्यासाठी। त्यांची जवानीचे म्हातारे झाले आणि त्यांना म्हातारपणात आपण सुख देऊ नाही शकत तर आपल्या जगण्याचा काय फायदा आहे हे त्यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। तर या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर असेही बोलतात की आम्ही कोणाला काय शिकवत नाही आहे, आम्ही हा चित्रपट माणसाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आम्ही हा चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट खूप उत्कृष्ट आहे आणि चांगल्या दर्जाचा चित्रपट आहे। तुम्हाला हा चित्रपट आवडेल, एकदा तरी हा नक्की पाहण्यासारखा चित्रपट आहे। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ही करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जुना फर्निचर हा मराठी चित्रपट आहे महेश मांजरेकर यांचा, त्याच्याबद्दल बॉक्स ऑफिस कलेक्शन आलेले आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे। महेश मांजरेकर यांचा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 40 लाखाची कमाई केलेली आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती। आणि आतापर्यंत अशी माहिती आलेली आहे सैनिकच्या अनुसार की या चित्रपटाने 2 करोडच्या वरती कमाई केलेली आहे अशी माहिती समोर आलेली आहे आणि या चित्रपटाने 2 करोडची कमाई केलेली आहे। अधिकारिक माहिती येण्यासाठी अजून थोडा वेळ लागणार आहे आणि हा चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे। हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर चालत आहे आणि हा चांगला चित्रपट महेश मांजरेकर यांनी बनवलेला आहे। ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटामध्ये कलाकार म्हणून महेश मांजरेकर आणि त्यांची बायको ही दिसत आहे आणि हा चित्रपट चांगल्या दर्जाचा त्यांनी बनवलेला आहे। या चित्रपटाची गोष्ट एक आई आणि वडिलांच्यावर बेतलेली गोष्ट आहे। आई वडील मुलांसाठी काय काय जद्दोजहद करतात, मुलांना मोठं करण्यासाठी, त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी, आणि मुलं मोठी झाल्यानंतर आई बाबा वयस्कर झाल्यानंतर, आई बाबा वृद्ध अवस्थेत झाल्यानंतर ते मुलं आई बाबाला सांभाळतात का,
आई बाबांची कशी हाल अपेक्षा करतात यावर हा चित्रपट बेतलेला आहे। आई बाबांना सांभाळतात की नाही सांभाळत हा चित्रपट या स्थितीवर दाखवला गेलेला आहे। ह्याच्यामध्ये ते माहिती दिलेली आहे की मुलं मोठी झाली तर आई बाबांना पाहत नाही, आई बाबांना सोडून लग्न झालं तर आई बाबाला सोडून पळून जातात। या चित्रपटामध्ये असे दाखवलेले आहे आणि हा चित्रपटाची कहाणी चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे की आजचे युवा जनरेशन आहे त्यांना ह्या चित्रपटामधून काहीतरी समजलं पाहिजे की आई बाबा हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे आणि त्यांनी आपल्याला एवढं मोठे केलेले आहे। आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांनी एवढं जद्दोजहद केलेले आहे आपल्याला मोठं करण्यासाठी। त्यांची जवानीचे म्हातारे झाले आणि त्यांना म्हातारपणात आपण सुख देऊ नाही शकत तर आपल्या जगण्याचा काय फायदा आहे हे त्यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। तर या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर असेही बोलतात की आम्ही कोणाला काय शिकवत नाही आहे, आम्ही हा चित्रपट माणसाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आम्ही हा चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट खूप उत्कृष्ट आहे आणि चांगल्या दर्जाचा चित्रपट आहे। तुम्हाला हा चित्रपट आवडेल, एकदा तरी हा नक्की पाहण्यासारखा चित्रपट आहे। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ही करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जुना फर्निचर हा मराठी चित्रपट आहे महेश मांजरेकर यांचा, त्याच्याबद्दल बॉक्स ऑफिस कलेक्शन आलेले आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे। महेश मांजरेकर यांचा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 40 लाखाची कमाई केलेली आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती आणि आतापर्यंत अशी माहिती आलेली आहे सैनिकच्या अनुसार की या चित्रपटाने 2 करोडच्या वरती कमाई केलेली आहे अशी माहिती समोर आलेली आहे आणि या चित्रपटाने 2 करोडची कमाई केलेली आहे। अधिकारिक माहिती येण्यासाठी अजून थोडा वेळ लागणार आहे आणि हा चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे। हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर चालत आहे आणि हा चांगला चित्रपट महेश मांजरेकर यांनी बनवलेला आहे। ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटामध्ये कलाकार म्हणून महेश मांजरेकर आणि त्यांची बायकोही दिसत आहे आणि हा चित्रपट चांगल्या दर्जाचा त्यांनी बनवलेला आहे। या चित्रपटाची गोष्ट एक आई आणि वडिलांच्यावर बेतलेली गोष्ट आहे। आई वडील मुलांसाठी काय काय जद्दोजहद करतात, मुलांना मोठं करण्यासाठी, त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी आणि मुलं मोठी झाल्यानंतर आई बाबा वयस्कर झाल्यानंतर आई बाबा वृद्ध अवस्थेत झाल्यानंतर ते मुलं आई बाबाला सांभाळतात का, आई बाबांची कशी हाल अपेक्षा करतात यावर हा चित्रपट बेतलेला आहे। आई बाबांना सांभाळतात की नाही सांभाळत हा चित्रपट या स्थितीवर दाखवला गेलेला आहे। ह्याच्यामध्ये ते माहिती दिलेली आहे की मुलं मोठी झाली तर आई बाबांना पाहत नाही, आई बाबांना सोडून लग्न झालं तर आई बाबाला सोडून पळून जातात। या चित्रपटामध्ये असे दाखवलेले आहे आणि हा चित्रपटाची कहाणी चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे की आजचे युवा जनरेशन आहे त्यांना ह्या चित्रपटामधून काहीतरी समजलं पाहिजे की आई बाबा हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे आणि त्यांनी आपल्याला एवढं मोठे केलेले आहे। आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांनी एवढं जद्दोजहद केलेले आहे आपल्याला मोठं करण्यासाठी। त्यांची जवानीचे म्हातारे झाले आणि त्यांना म्हातारपणात आपण सुख देऊ नाही शकत तर आपल्या जगण्याचा काय फायदा आहे हे त्यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। तर या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर असेही बोलतात की आम्ही कोणाला काय शिकवत नाही आहे, आम्ही हा चित्रपट माणसाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आम्ही हा चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट खूप उत्कृष्ट आहे आणि चांगल्या दर्जाचा चित्रपट आहे। तुम्हाला हा चित्रपट आवडेल, एकदा तरी हा नक्की पाहण्यासारखा चित्रपट आहे। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ही करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जुना फर्निचर हा मराठी चित्रपट आहे महेश मांजरेकर यांचा, त्याच्याबद्दल बॉक्स ऑफिस कलेक्शन आलेले आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे। महेश मांजरेकर यांचा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाने
पहिल्या दिवशी 40 लाखाची कमाई केलेली आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती। आणि आतापर्यंत अशी माहिती आलेली आहे सैनिकच्या अनुसार की या चित्रपटाने 2 करोडच्या वरती कमाई केलेली आहे अशी माहिती समोर आलेली आहे। आणि या चित्रपटाने 2 करोडची कमाई केलेली आहे। अधिकारिक माहिती येण्यासाठी अजून थोडा वेळ लागणार आहे आणि हा चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे। हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर चालत आहे आणि हा चांगला चित्रपट महेश मांजरेकर यांनी बनवलेला आहे। ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटामध्ये कलाकार म्हणून महेश मांजरेकर आणि त्यांची बायकोही दिसत आहे आणि हा चित्रपट चांगल्या दर्जाचा त्यांनी बनवलेला आहे। या चित्रपटाची गोष्ट एक आई आणि वडिलांच्यावर बेतलेली गोष्ट आहे। आई वडील मुलांसाठी काय काय जद्दोजहद करतात, मुलांना मोठं करण्यासाठी, त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी। आणि मुलं मोठी झाल्यानंतर आई बाबा वयस्कर झाल्यानंतर, आई बाबा वृद्ध अवस्थेत झाल्यानंतर ते मुलं आई बाबाला सांभाळतात का, आई बाबांची कशी हाल अपेक्षा करतात यावर हा चित्रपट बेतलेला आहे। आई बाबांना सांभाळतात की नाही सांभाळत हा चित्रपट या स्थितीवर दाखवला गेलेला आहे। ह्याच्यामध्ये ते माहिती दिलेली आहे की मुलं मोठी झाली तर आई बाबांना पाहत नाही, आई बाबांना सोडून, लग्न झालं तर आई बाबाला सोडून पळून जातात। या चित्रपटामध्ये असे दाखवलेले आहे आणि हा चित्रपटाची कहाणी चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे की आजचे युवा जनरेशन आहे त्यांना ह्या चित्रपटामधून काहीतरी समजलं पाहिजे की आई बाबा हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे आणि त्यांनी आपल्याला एवढं मोठे केलेले आहे। आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांनी एवढं जद्दोजहद केलेले आहे, आपल्याला मोठं करण्यासाठी। त्यांची जवानीचे म्हातारे झाले आणि त्यांना म्हातारपणात आपण सुख देऊ नाही शकत तर आपल्या जगण्याचा काय फायदा आहे हे त्यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। तर या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर असेही बोलतात की आम्ही कोणाला काय शिकवत नाही आहे, आम्ही हा चित्रपट माणसाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आम्ही हा चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट खूप उत्कृष्ट आहे आणि चांगल्या दर्जाचा चित्रपट आहे। तुम्हाला हा चित्रपट आवडेल, एकदा तरी हा नक्की पाहण्यासारखा चित्रपट आहे। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ही करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जुना फर्निचर हा मराठी चित्रपट आहे महेश मांजरेकर यांचा, त्याच्याबद्दल बॉक्स ऑफिस कलेक्शन आलेले आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे। महेश मांजरेकर यांचा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 40 लाखाची कमाई केलेली आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती। आणि आतापर्यंत अशी माहिती आलेली आहे सैनिकच्या अनुसार की या चित्रपटाने 2 करोडच्या वरती कमाई केलेली आहे अशी माहिती समोर आलेली आहे आणि या चित्रपटाने 2 करोडची कमाई केलेली आहे। अधिकारिक माहिती येण्यासाठी अजून थोडा वेळ लागणार आहे आणि हा चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे। हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर चालत आहे आणि हा चांगला चित्रपट महेश मांजरेकर यांनी बनवलेला आहे। ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटामध्ये कलाकार म्हणून महेश मांजरेकर आणि त्यांची बायकोही दिसत आहे आणि हा चित्रपट चांगल्या दर्जाचा त्यांनी बनवलेला आहे। या चित्रपटाची गोष्ट एक आई आणि वडिलांच्यावर बेतलेली गोष्ट आहे। आई वडील मुलांसाठी काय काय जद्दोजहद करतात, मुलांना मोठं करण्यासाठी, त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी। आणि मुलं मोठी झाल्यानंतर, आई बाबा वयस्कर झाल्यानंतर, आई बाबा वृद्ध अवस्थेत झाल्यानंतर ते मुलं आई बाबाला सांभाळतात का, आई बाबांची कशी हाल अपेक्षा करतात यावर हा चित्रपट बेतलेला आहे। आई बाबांना सांभाळतात की नाही सांभाळत हा चित्रपट या स्थितीवर दाखवला गेलेला आहे। ह्याच्यामध्ये ते माहिती दिलेली आहे की मुलं मोठी झाली तर आई बाबांना पाहत नाही, आई बाबांना सोडून, लग्न झालं तर आई बाबाला सोडून पळून जातात। या चित्रपटामध्ये असे दाखवलेले आहे आणि हा चित्रपटाची कहाणी चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे की आजचे युवा जनरेशन आहे त्यांना ह्या चित्रपटामधून काहीतरी समजलं पाहिजे की आई बाबा हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे,
आणि त्यांनी आपल्याला एवढं मोठं केलेले आहे. आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांनी एवढं जद्दोजहद केलेले आहे. आपल्याला मोठं करण्यासाठी त्यांची जवानीचे म्हातारे झाले आणि त्यांना म्हातारपणात आपण सुख देऊ नाही शकत, तर आपल्या जगण्याचा काय फायदा आहे हे त्यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. तर या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर असेही बोलतात की आम्ही कोणाला काय शिकवत नाही आहे. आम्ही हा चित्रपट माणसाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आम्ही हा चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट खूप उत्कृष्ट आहे आणि चांगल्या दर्जाचा चित्रपट आहे. तुम्हाला हा चित्रपट आवडेल. एकदा तरी हा नक्की पाहण्यासारखा चित्रपट आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ही करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये जुना फर्निचर हा मराठी चित्रपट आहे महेश मांजरेकर यांचा. त्याच्याबद्दल बॉक्स ऑफिस कलेक्शन आलेले आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे. महेश मांजरेकर यांचा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 40 लाखाची कमाई केलेली आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती. आणि आतापर्यंत अशी माहिती आलेली आहे सैनिकच्या अनुसार की या चित्रपटाने 2 करोडच्या वरती कमाई केलेली आहे अशी माहिती समोर आलेली आहे. आणि या चित्रपटाने 2 करोडची कमाई केलेली आहे. अधिकारिक माहिती येण्यासाठी अजून थोडा वेळ लागणार आहे आणि हा चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर चालत आहे आणि हा चांगला चित्रपट महेश मांजरेकर यांनी बनवलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटामध्ये कलाकार म्हणून महेश मांजरेकर आणि त्यांची बायकोही दिसत आहे आणि हा चित्रपट चांगल्या दर्जाचा त्यांनी बनवलेला आहे. या चित्रपटाची गोष्ट एक आई आणि वडिलांच्यावर बेतलेली गोष्ट आहे. आई वडील मुलांसाठी काय काय जद्दोजहद करतात, मुलांना मोठं करण्यासाठी, त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी. आणि मुलं मोठी झाल्यानंतर आई बाबा वयस्कर झाल्यानंतर, आई बाबा वृद्ध अवस्थेत झाल्यानंतर ते मुलं आई बाबाला सांभाळतात का, आई बाबांची कशी हाल अपेक्षा करतात यावर हा चित्रपट बेतलेला आहे. आई बाबांना सांभाळतात की नाही सांभाळत हा चित्रपट या स्थितीवर दाखवला गेलेला आहे. ह्याच्यामध्ये ते माहिती दिलेली आहे की मुलं मोठी झाली तर आई बाबांना पाहत नाही, आई बाबांना सोडून, लग्न झालं तर आई बाबाला सोडून पळून जातात. या चित्रपटामध्ये असे दाखवलेले आहे. तुम्हाला हा चित्रपट आवडेल. एकदा तरी हा नक्की पाहण्यासारखा चित्रपट आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ही करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये जुना फर्निचर हा मराठी चित्रपट आहे महेश मांजरेकर यांचा. त्याच्याबद्दल बॉक्स ऑफिस कलेक्शन आलेले आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे. महेश मांजरेकर यांचा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 40 लाखाची कमाई केलेली आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखाची कमाई केलेली होती. आणि आतापर्यंत अशी माहिती आलेली आहे सैनिकच्या अनुसार की या चित्रपटाने 2 करोडच्या वरती कमाई केलेली आहे अशी माहिती समोर आलेली आहे. आणि या चित्रपटाने 2 करोडची कमाई केलेली आहे. अधिकारिक माहिती येण्यासाठी अजून थोडा वेळ लागणार आहे आणि हा चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर चालत आहे आणि हा चांगला चित्रपट महेश मांजरेकर यांनी बनवलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटामध्ये कलाकार म्हणून महेश मांजरेकर आणि त्यांची बायकोही दिसत आहे आणि हा चित्रपट चांगल्या दर्जाचा त्यांनी बनवलेला आहे. या चित्रपटाची गोष्ट एक आई आणि वडिलांच्यावर बेतलेली गोष्ट आहे. आई वडील मुलांसाठी काय काय जद्दोजहद करतात, मुलांना मोठं करण्यासाठी, त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी. आणि मुलं मोठी झाल्यानंतर, आई बाबा वयस्कर झाल्यानंतर, आई बाबा वृद्ध अवस्थेत झाल्यानंतर ते मुलं आई बाबाला सांभाळतात का, आई बाबांची कशी हाल अपेक्षा करतात यावर हा चित्रपट बेतलेला आहे. आई बाबांना सांभाळतात की नाही सांभाळत हा चित्रपट या स्थितीवर दाखवला गेलेला आहे. ह्याच्यामध्ये ते माहिती दिलेली आहे की मुलं मोठी झाली तर आई बाबांना पाहत नाही,
आईबाबांना सोडून लग्न झालं तर आईबाबाला सोडून पळून जातात, या चित्रपटामध्ये असे दाखवलेले आहे. आणि हा चित्रपटाची कहाणी चांगल्या प्रमाणे दाखवलेली आहे की आजचे युवा जनरेशन आहे त्यांना ह्या चित्रपटामधून काहीतरी समजलं पाहिजे की आई बाबा हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे आणि त्यांनी आपल्याला एवढं मोठे केलेले आहे. आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांनी एवढं जद्दोजहद केलेले आहे आपल्याला मोठं करण्यासाठी. त्यांची जवानीचे म्हातारे झाले आणि त्यांना म्हातारपणात आपण सुख देऊ नाही शकत तर आपल्या जगण्याचा काय फायदा आहे हे त्यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. तर या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर असेही बोलतात की आम्ही कोणाला काय शिकवत नाही आहे, आम्ही हा चित्रपट माणसाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आम्ही हा चित्रपट बनवलेला आहे. आणि हा चित्रपट खूप उत्कृष्ट आहे आणि चांगल्या दर्जाचा चित्रपट आहे. तुम्हाला हा चित्रपट आवडेल, एकदा तरी हा नक्की पाहण्यासारखा चित्रपट आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईकही करायला विसरू नका.